नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। सोलापूर पुणे पालखी मार्गावरील वरवंड येथे सुरू असलेल्या सर्व्हिस रोडच्या कामाने आता संतापाची लाट उसळली आहे। दिवसा शांतता आणि रात्रीच्या अंधारात सुरू असलेले काम पाहता नेमकं काय लपवलं जात आहे, असा गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत। ना पुरेशी लाईट व्यवस्था, ना सुरक्षा बॅरिकेड्स, ना कामगारांच्या जीवाची काळजी, आणि तरीही रात्रीच्या अंधारात जोरात सुरू आहे काम। हा विकास आहे की जनतेच्या जीवाशी खेळ? स्थानिक नागरिकांचा आरोप अत्यंत गंभीर आहे। रात्रीस खेळ चाले या म्हणीप्रमाणे अंधारात सुरू असलेल्या या कामामागे नेमकं गौडबंगाल काय? निकृष्ट दर्जाचं काम जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा संतप्त सवाल आता उघडपणे केला जात आहे। सोलापूर पुणे पालखी मार्ग, हजारो वाहनांची रोजची वर्दळ, आणि अशा मार्गावर कोणतीही सुरक्षितता न ठेवता सुरू असलेले काम म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। उद्या एखादा निष्पाप नागरिक अंधारात अपघाताचा बळी ठरला, एखाद्या कामगाराचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? संबंधित विभाग, ठेकेदार, की फक्त चौकशीचे देखावे करून प्रकरण दाबले जाणार? जनतेच्या पैशातून होणारी कामे जर अशा अंधारात आणि संशयास्पद पद्धतीने होत असतील, तर मग गुणवत्तेची खात्री कोण देणार? आता नागरिकांनी थेट प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे। रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या या कामाला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे?